नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलवर आपले परत एकदा हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, कर्जमाफी आता निश्चितच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची ग्वाही दिली आहे. तर मित्रांनो, त्यांनी 12 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह आणि विश्वास निर्माण झाला आहे. शिंदे यांनी स्पष्ट केले की सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनावर ठाम आहे आणि याची सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानुसार निवडणुकीत दिलेले वचन सरकार पूर्ण करणार आहे. त्यांनी सांगितले की टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पुढे जाईल. सरकार विविध योजना राबवत आहे आणि त्यासाठी पैसेही दिले जात आहेत. तर मित्रांनो, शिंदे यांनी उल्लेख केला की जे बोललो ते करणार आहोत. आमचं सरकार कधीही प्रिंटिंग मिस्टेक करत नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक प्रकारचा विश्वास मिळाला आहे. मित्रांनो, महायुती सरकारने कर्जमाफीवरून घेतला होता युटर्न. महायुती सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे वचन विधानसभा निवडणुकीत दिले होते. यावरून शेतकऱ्यांमध्ये मोठी अपेक्षा होती की महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. मित्रांनो, परंतु राज्य सरकारने विविध कारणे सांगत जसे की लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांच्या कारणाने राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला टाळले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष झाला. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत व्यक्त केले की त्यांनी यासंबंधी कोणतेही आश्वासन दिले नव्हते. यामुळे विरोधकांनी सरकारवर कडवट टीका केली आणि महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे म्हटले. तर मित्रांनो, यावर शेतकरी रस्त्यावर उतरले आणि सरकारच्या विरोधात निदर्शने केली. मात्र सरकारने त्याच्या भूमिका स्पष्ट केल्या नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीची ग्वाही दिली आहे. तरीही कर्जमाफी कधी आणि कशी दिली जाईल यावर सरकारच्या वतीने ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंता आणि निराशा आहे. शेतकरी कर्जमाफीचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात ढकलत असतानाच त्यांना भविष्यात काय होणार याबद्दल स्पष्टता मिळवायची आहे. अलीकडे राज्यात वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे, ज्यामुळे शेती पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. मित्रांनो, यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी हेही सांगितले की शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना पूर्ण मदत दिली जाईल. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ही काही छोटीशी माहिती होती. ही जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.